उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशकात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेणार। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन या बैठकीला अनुपस्थित राहणार। तर याआधी महाजनांनी घेतलेल्या बैठकीचं दादा भुसेंना निमंत्रण नव्हतं। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बैठकीचं निमंत्रण होतं, मात्र फडणवीसांच्या दौऱ्यामुळे जाता येणार नाही। गिरीश महाजनांकडून स्पष्टीकरण। तर महायुतीत कुठलंही कोल्ड वॉर नाही, पालकमंत्रीपदासंदर्भात लवकरच निर्णय होणार, भुसेंची प्रतिक्रिया। राज्यातील मोठ्या प्रकल्पांकडे उपमुख्यमंत्री शिंदेही लक्ष ठेवणार। फडणवीसांच्या वॉर रूम शेजारी आता शिंदेंचा समन्वय कक्ष असणार, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या वॉर रूमची पुनर्बांधणी, माहितीमध्ये सगळं उत्तम सुरू, कोणतेही मतभेद नाहीत। तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून कोल्ड वॉरच्या वृत्ताचं खंडन। प्रकल्प लवकर पूर्ण होण्यासाठी शिंदे पाऊल टाकत असतील तर स्वागत केलं पाहिजे। सामंतांकडून वॉर रूम बाबतच्या निर्णयाचं समर्थन। तर तंगड्यात तंगडं घालण्याच्या महायुती सरकारमध्ये कार्यक्रम सुरू, राऊतांची टीका। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना नगरविकास खातं दिलं, शिंदे घरगडी असते तर मंत्री झाले असते का, संजय राऊतांचा पलटवार। शहांनी पवारांचा अपमान केला तेव्हा तोंड का बंद होतं, संजय राऊतांचा शिंदेंना प्रतिसवाल। तर सत्कार सोहळ्यावरून राऊतांनी पवारांचा अपमान केल्याचा शिंदेंचा होता आरोप। दिल्लीत अमित शहा आणि फडणवीसांमध्ये 3 फौजदारी कायद्यांवर चर्चा। 1 जुलैपासून भारतीय न्याय संहिता, नागरिक सुरक्षा संहिता आणि साक्ष अधिनियमन कायदे हे लागू। पीक विमा योजना 1 रुपयाऐवजी आता 100 रुपयात देण्याचा निर्णय होण्याची शक्यता। योजनेत बदलासाठी कृषी आयुक्तालयाचा अहवाल सरकारला सादर। तर बदल न केल्यास विमा कंपन्यांना 400 कोटी द्यावे लागणार। हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही। आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला, तर काही लोकांनी त्याचाही गैरफायदा घेतला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वादग्रस्त विधान। वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा। तर 18 मार्चपर्यंत अटक न करण्याचे निर्देश। खेडकर तपासात सहकार्य करेपर्यंत अंतरिम संरक्षण सुरू राहील, कोर्टाचं निरीक्षण। रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीत वाढ। तर रणवीर अलाहाबादियाची सुप्रीम कोर्टात आता सुनावणी घेण्यास नकार। इंडियाज गॉट लेटेंट या वादाप्रकरणी आता समय रैनाला दुसरं समन्स। तर 17 फेब्रुवारीला चौकशीला उपस्थित राहण्याचे सायबर विभागाचे आदेश।